अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघा 14 डिसेंबर 2024 वार शनिवार। आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे की आज श्री दत्त महाराजांची जयंती आहे। मार्गशीर्ष महिन्यातील जी पौर्णिमा तिथी येते या पौर्णिमा तिथीला आपण श्री दत्त महाराजांची जयंती साजरी करत असतो। आज असणाऱ्या श्री दत्त जयंतीच्या माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना खूप साऱ्या शुभेच्छा। भक्तांनो, बघा संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र आणि सर्वात महत्त्वाचा मानला जातो आणि या मार्गशीर्ष महिन्यात असणारी जी पौर्णिमा तिथी असते ही पौर्णिमा तिथी दत्त महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी सर्वात महत्त्वाची तिथी मानली जाते। श्री दत्त जयंती ही संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते। बघा आजचा जो दिवस आहे हा आपल्या गुरूंची सेवा करण्यासाठी, दत्त महाराजांना प्रसन्न करण्यासाठी, आपल्या घरावरती अखंड स्वरूपाने दत्त महाराजांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आजचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात खास आहे। प्रत्येक वर्षी दत्त जयंती निमित्त आपण 21, 11 किंवा अगदी 7 दिवस अगोदरपासून सेवांची सुरुवात करत असतो। कारण दत्त महाराजांना जर सर्वात प्रसन्न करणारी किंवा त्यांना आवडणारी जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे सेवा। बरोबर दत्त जयंतीच्या 21 दिवस अगोदरपासून जे दत्त तत्व आहे हे संपूर्ण पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेत असतं, अत्यंत प्रभावी असतं आणि या प्रभावात जर तुम्ही काही सेवा करत असाल, उपाय करत असाल तर ह्या सेवा अत्यंत प्रभावी असतात। बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच दत्त जयंतीला करावायची एक सर्वात प्रभावी आणि अत्यंत महत्त्वाची सेवा सांगणार आहे। आज दिवसभर जरी तुम्हाला खूप जास्त काही करता आलं नाही, कारण आपल्यापैकी सगळीच लोक घरीच असतात तसं नाही, बऱ्याच वेळा ऑफिस असतं, प्रापंचिक कामं असतात, कधी बाहेर जाणं येणं म्हणजे असंख्य गोष्टी असतात। तर ज्या लोकांना सेवा करणं शक्य नसेल, ज्या लोकांना उपाय करणं शक्य नसेल तर त्यांनी आज दत्त जयंती निमित्त फक्त दिवसभर मी तुम्हाला काही मंत्र सांगणार आहे। हे मंत्र म्हटले किंवा या मंत्रांचा नुसार तुम्ही पठण केला तरीही तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये अखंड स्वरूपाने दत्त महाराजांची कृपा राहील। तुमच्या मनातील जी काही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होईल। आयुष्यातील शत्रुपीडा, बाधा, इडापिडा दूर होईल आणि तुम्हाला जे हवं ते मिळत जाईल। दत्त महाराज हे वाईट शक्तीचा अंत करणारे, बाधा, इडापिडा, करणी, जादूटोणा केलेला असेल तर या सगळ्या वाईट शक्तींना पळवून लावणारे दैवत आहेत। बघा जेव्हा आपल्याला बाधा होते किंवा जेव्हाही आपल्याला काहीतरी कुणीतरी केलंय असं वाटते, नजर लागते, तेव्हा आपण गाणगापूरला जातो, बऱ्याच वेळा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जातो, दत्त मठात जातो आणि तिथे जाऊन दत्त महाराजांच्या समोर आपण काही सेवा साधना करतो। जेव्हाही अशा काही बाधा असतात आणि दत्त महाराजांच्या मंदिरात आपण पोहोचतो तर त्या क्षणापासून त्या ज्या काही बाधा असतात त्या नष्ट होतात, संपतात। कारण बाधा, नकारात्मकता, वाईट शक्तींचा अंत करणारे एकमेव दैवत म्हणजे श्री गुरुदेव दत्त। आता याच गुरुदेव दत्तांचा तुम्हाला मी मंत्र सांगतेय, दिवसभर तुम्ही हा मंत्र म्हणू शकता। ज्यांनी खूप काही केलेलं आहे त्या आम्ही दिवसभर आज पारायण करणार आहोत, हे करणार आहोत, तर त्यांनी देखील ही सेवा एक्स्ट्रा सेवा करा। आणि ज्यांना काहीच जमलेलं नाही किंवा ज्यांना काही जास्त शक्यच नाहीये, मासिक धर्म असेल, सुतकाळ असेल, सोयरे म्हणजे जे काही असेल तुम्हाला की ज्यामुळे सेवा करता येत नाहीये तर त्यांनी तर ही सेवा आवर्जून करा। मग आज दिवसभरात सकाळपासून रात्रीपर्यंत कुठल्याही वेळात तुम्ही ही सेवा जी आहे ती करू शकता। सेवा करण्याच्या अगोदर तुम्हाला सांगते, दत्त जयंती जी आहे ती 2 दिवस साजरी करायची आहे। आज आपण तारखेनुसार दत्त जयंती साजरी करायची आहे आणि उद्याच्या दिवशी तिथीनुसार करायची आहे। बघा आज 4:58 पौर्णिमा सुरू होणार आहे आणि उद्या 2:19 ही पौर्णिमा समाप्त होणार आहे। त्यामुळे जर दत्त जयंती तुम्हाला तिथीनुसार साजरी करायची असेल, कारण आपण उदय तिथीनुसारच पौर्णिमा साजरी करतो, तर ती उद्या करायची आहे। जर तारखेनुसार करायची असेल तर ती तुम्हाला आज करायची आहे, म्हणजे 2ही दिवस तुम्ही उपाय आणि सेवा ज्या आहेत त्या करू शकता। आता सगळ्यात पहिली गोष्ट, तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही औदुंबराचं झाड असेल, बघा थोडंसं 1-2-4 पावलं चालून बघा, कुठे ना कुठे औदुंबराचं झाड असेल तर आवर्जून आजच्या दिवशी औदुंबराच्या झाडाजवळ जा
औदुंबराच्या झाडाला हळदी कुंकू अर्पण करा. शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा तिथे दिवा प्रज्वलित करा. एका ग्लासमध्ये किंवा तांब्यामध्ये थोडंसं पाणी, हळदी कुंकू, थोडी साखर त्याच्यामध्ये, थोडा पांढरा रवा त्याच्यामध्ये, थोड्या अक्षदा, हे सगळं घेऊन औदुंबराच्या झाडापाशी जा. औदुंबराच्या झाडाला हे तीर्थ अर्पण करा. प्रदक्षिणा घाला. गोड काहीतरी पेढा, बर्फी किंवा नुसती साखर जरी घेऊन गेला तरीही चालेल आणि त्या औदुंबराच्या झाडाला अर्पण करा. त्यानंतर तिथे 5 मिनिटभर बसा. ओम श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करा आणि घरी या. ही पहिलीच गोष्ट किंवा ही पहिली सेवा. जराच काहीच जमलं नाही, नुसतं औदुंबराचं दर्शन घेऊन आला तरी खूप आहे, कारण औदुंबराच्या झाडावरती साक्षात रूपी श्री दत्तगुरूंचा वास आहे. त्या झाडाला श्री दत्तगुरूंचे झाड किंवा कामधेनूचे झाड असेही म्हटले जाते. ठीक आहे. आता यानंतर बघा, चालता, बोलता, फिरता, काहीतरी करताय त्यावेळी किंवा कुठेही तुम्ही असाल तर त्यावेळी फक्त तुम्हाला दत्तगुरूंचं स्मरण करायचं आहे. एक डोळ्यासमोर स्पष्ट दत्तगुरूंची एक प्रतिमा, एक चित्र तुमच्या डोळ्यासमोर आणायचं आहे आणि त्यानंतर दत्त महाराजांचा तुम्हाला जो मंत्र सांगतेय तो मंत्र म्हणायचा आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मंत्र खूप मोठा वाटतोय तर फक्त दुसरा मंत्र सांगते. हा छोटा मंत्र म्हटला तरी चालेल. ओम राम दत्त गुरु, ओम राम दत्त गुरु, ओम राम दत्त गुरु, ओम राम दत्त गुरु, ओम राम दत्त गुरु. दिवसभर हा मंत्र म्हणा. चालता, बोलता, फिरता, बसून कसंही म्हणा. हातात जपमाळ घेऊन म्हणा. देवघराच्या समोर बसून म्हणा. हा मंत्र म्हटला किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हटला. लक्षात ठेवा, हे दोनही मंत्र दत्तगुरूंचे प्रभावी मंत्र आहेत, दत्तगुरूंचे सिद्ध मंत्र आहेत. जर आज दिवसभर तुम्ही जास्तीत जास्त या 2 मंत्रांचा जप केला किंवा दोघांपैकी एकही मंत्राचा जप केला, अखंड तुमच्या आयुष्यामध्ये दत्तगुरूंची कृपा राहील. दत्तगुरू प्रसन्न होतील आणि जेव्हा दत्तगुरू प्रसन्न होतील तेव्हा आयुष्यातील अडी अडचणी, अडथळे सगळं काही दूर करतील. यानंतरची पुढची सेवा तुम्हाला सांगते, जी इच्छापूर्तीसाठी आहे. कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करायची असेल तर त्यासाठी काय करायचं, तर 7 गुळाचे खडे घ्यायचे. मोजून 7 गुळाचे खडे घ्यायचे. देवघराच्या समोर एक आसन घालून शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा एक दत्तगुरूंच्या समोर दिवा लावायचा. दत्तगुरूंची मूर्ती नसेल स्वामींच्या समोर लावा, कारण श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तगुरूंचेच एक अवतार आहेत. ठीक आहे, तरीही चालेल. एक बसण्यासाठी आसन घ्यायचं. 7 गुळाचे खडे जे घेतलेले आहेत, हे 7ही गुळाचे खडे एका वाटीत घ्यायचे. एक ग्लासभर पाणी घ्यायचं. छोटं किंवा मोठं जसं शक्य असेल तेवढा ग्लास घ्या, त्यामध्ये पाणी घाला. हे पाणी भरलेलं जे ग्लास आहे हे आपल्या देवघराच्या समोर ठेवून द्यायचं. त्यानंतर जे आपण गुळाचे खडे नसेल तुमच्याकडे, म्हणजे गुळ नसेल तर तुम्ही खडी साखरेचे खडे घेतले तरीही चालतील. जे कुठले खडे घेतलेले आहेत त्यातील पहिला खडा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा. दत्तगुरूंचं स्मरण करायचं. आपली जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तिथे व्यक्त करायची आणि त्याच्यानंतर दत्तगुरूंचा दत्त मंत्र जो आहे, दत्त मंत्र येत नसेल, दत्त बावनकुळी जी आहे, हे दत्त बावनकुळी ही येत नसेल, दत्त मंत्रही तुम्हाला येत नसेल, तर अशा वेळेस गुरुचरित्रातील 18वा अध्याय आता तिघांपैकी काहीतरी तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. गुरुचरित्रातील 18वा अध्याय म्हणा किंवा दत्त बावनकुळी म्हणा, दत्त मंत्र म्हणा, दत्त स्तोत्र म्हणा, जे काही शक्य असेल ती एक सेवा त्या खडी साखरेवर किंवा गुळाच्या खड्यावर करायची आणि त्याच्यानंतर हा गुळाचा खडा त्या पाण्यामध्ये अर्पण करायचा. पुन्हा दुसरा गुळाचा खडा किंवा खडी साखर घ्यायची, सेम याच पद्धतीने अभिमंत्रित करून समोर ठेवलेल्या पाण्यात अर्पण करायची. असे सगळे खडी साखरेचे खडे किंवा सगळे गुळाचे खडे एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला समोर ठेवलेल्या पाण्यामध्ये अर्पण करायचे आहेत. 7ही गुळाचे खडे त्या पाण्यात अर्पण करून झाले की त्याच्यानंतर काय करायचं, हे पाणी, हे तीर्थ, आता ते पाणी राहणार नाही तर ते तीर्थ होणार. हे तीर्थ तिथून उचलायचं. सगळ्यात पहिले आपल्या स्वतःच्या शरीरावरती एक तुळशीचं पान घ्या. त्या तुळशीच्या पानाने स्वतःच्या शरीरावरती हे पाणी शिंपडा. घरातील कुणी व्यक्ती आजारी बाधित असेल तर त्या व्यक्तीवरती हे पाणी शिंपडा आणि त्याच्यानंतर राहिलेलं जे पाणी आहे ते स्वतः ग्रहण करा. पतीला द्या, मुलांना द्या, घरातल्या सगळ्या सदस्यांना दिलं तरीही चालेल. याने तुमच्या आयुष्याला, तुमच्या जीवनाला कुणाची नजर लागलेली असेल तर ती क्षणात दूर होईल. वाईट शक्तींचा नाश होईल. जसं हे तीर्थ तुम्ही ग्रहण कराल, पूर्ण शरीर आतून बाहेरून पवित्र होऊन जाईल. दत्तगुरूंचा आशीर्वाद मिळेल. तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील.
खूप साध्या सोप्या गोष्टी आहेत. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.